Hello friends, today we are starting our English textbook. This is our English textbook, My English Course Book, Standard 10. Let us see its contents. किती युनिट्स आहेत ते आपण पाहूया. Let us see here. We have 4 units in it. 4 युनिट आहेत. The poems and lessons are very easy in it. So today we are starting unit 1.1, a teenager's prayer. Let us start now. Here our textbook page number 2, unit 1.1, a teenager's prayer. First of all, we are starting our warming up. But before it, I have to introduce you to this poem. A Teenager's Prayer is a poem by the poet J. Morse. In this poem, a teenager is expressing his thoughts about the decisions he wants to make for leading successful life. म्हणजे या कवितेमध्ये जो टीनेजर आहे, टीनेजर मीन्स अ पर्सन इन द एज between 13 to 19 is called as teenager. म्हणजे वयवर्ष 13 ते 19 या कालावधीतील व्यक्तीला आपण काय म्हणतो? टीनेजर. म्हणजे मराठीत आपण किशोरवयीन असं म्हणतो, म्हणजे किशोर किंवा किशोरी. तर या पोएममध्ये, म्हणजे या कवितेमध्ये, in this poem a teenager is expressing his thoughts. म्हणजे या ठिकाणी जो किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी जी आहे, समजा आपण या ठिकाणी मुलगा गृहीत धरलं, तर तो मुलगा आपले विचार एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करतोय. कशाबद्दल व्यक्त करत आहे? अबाउट द डिसिजन्स ही वॉन्ट्स टू मेक फॉर लीडिंग सक्सेसफुल लाईफ. म्हणजे यशस्वी जीवन जगण्यासाठी त्याला कोणते डिसिजन्स घ्यावे लागणार आहेत याविषयीचे विचार या ठिकाणी या किशोरावस्थेतील व्यक्ती, या ठिकाणी किशोरवयीन मुलगा या कवितेमध्ये व्यक्त करत आहे. ही प्रेज टू गॉड टू हेल्प हिम टू लीड द बेस्ट लाईफ. अँड ऑल्सो हिअर ही प्रेज टू गॉड. म्हणजे या ठिकाणी तो देवाला प्रार्थनाही करीत आहे. कशासाठी? टू हेल्प हिम टू लीड द बेस्ट लाईफ. म्हणजे आपलं जीवन हे अगदी कसं सर्वोत्तम पद्धतीने जगता येईल, तर त्यासाठी मदत करण्यासाठी म्हणून देवाला तो प्रार्थना करीत आहे. ओके, सो नाउ वी आर स्टार्टिंग अवर वॉर्मिंग अप. चिट चॅट. फॉर्म ग्रुप्स of 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. When you have to take important decisions, what you do generally do. म्हणजे ज्यावेळी आपल्याला आयुष्यात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावयाचा असतो, तेव्हा व्हॉट डू यू जनरली डू. म्हणजे नेमकं तुम्ही तेव्हा काय करता? हिअर आर द थिंग्स. या ठिकाणी काही गोष्टी दिलेल्या आहेत. ए. कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. बी. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. सी. प्रे टू गॉड फॉर गायडन्स. D. Think deeply in silence.
E. Ask your teacher for help. F. Toss a coin to decide. म्हणजे यापैकी ज्या इथे गोष्टी दिलेल्या आहेत या गोष्टींना आपण वी हॅव टू गिव्ह अ रेटिंग. हे आपल्याला या ठिकाणी रेटिंग द्यायचे आहेत. द मेन थिंग इज थिंक डीपली इन सायलेन्स. म्हणजे आपण स्वतःहून शांततेने सखोल विचार करणं आवश्यक आहे. वेन वी हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स. सो डी थिंक डीपली इन सायलेन्स याला आपण 1 नंबर देणार आहोत. देन नेक्स्ट कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. म्हणजे आपल्याला वडीलधाऱ्यांशी पालकांशी कन्सल्ट करायचं आहे, सल्लामसलत करायचे, याला आपण 2 नंबर देणार आहोत. ओके. त्यानंतर आस्क युअर टीचर फॉर हेल्प. ई आस्क युअर टीचर फॉर हेल्प याला आपण 3 नंबर देणार आहोत. देन कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. म्हणजे आपण तर ठरवलेले आहेच, परंतु आपल्या या मित्रांनाही आपल्या या सल्ल्यासाठी काही विचार आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. मीन्स बीला आपण 4 नंबर देऊया. देन प्रे टू गॉड फॉर गायडन्स. म्हणजे आपण घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे की नाही, त्यासाठी प्रे टू गॉड फॉर गायडन्स. म्हणजे आपण देवाला आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना करायची. म्हणजे याला आपण नेक्स्ट नंबर 5 देणार आहोत. अँड टॉस अ कॉइन टू डिसाईड. म्हणजे काय करायचे ठरवण्यासाठी कॉइन टॉस करणे याला काही तेवढा अर्थ नाही, म्हणून याला नेक्स्ट नंबर द्यायचा आहे, तो म्हणजे 6. ओके. तर फर्स्ट नंबर येणार आहे थिंक डीपली इन सायलेन्स. सेकंड कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. थर्ड आस्क युअर टीचर फॉर हेल्प. 4 कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. then 5th pray to God for guidance, and 6th last one is toss a coin to decide. Okay. Now next, second, in poetry very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing or object. म्हणजे बऱ्याच वेळा व्हेरी ऑफन म्हटलं आहे बघा. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की इन पोएट्री म्हणजे कवितेमध्ये देर आर लाईन्स, अशा काही ओळी असतात की ज्यामध्ये इन विच द पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू एन ॲबसेंट पर्सन. म्हणजे एखादी त्या ठिकाणी अनुपस्थित असलेली व्यक्ती, एन ॲबस्ट्रॅक्ट आयडिया म्हणजे अमूर्त अशी एखादी किंवा अगोचर अशी कल्पना और थिंग और ऑब्जेक्ट किंवा एखादी वस्तू. तर यांना डायरेक्टली कवी बोलत असतो. सच अ टॅक्टिक और डिव्हाइस यूज्ड बाय द पोएट इज द फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफे. आणि अशा पद्धतीने जे म्हणजे विधान या ठिकाणी केलेले असते, या विधानालाच काय म्हटले जाते तर इज द फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफी. म्हणजे या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे परोक्ष संबोधन असा तो फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार असतो. फॉर एक्झाम्पल ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. त्याच्यानंतर डेथ व्हेअर इज दाय स्टिंग. आता या ठिकाणी बघा ट्विंकल नंतर कॉमा आहे, तसंच त्याचं संबोधन आहे ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. देन सेकंड वन इज डेथ व्हेअर इज दाय स्टिंग. डेथ नंतर एक्सक्लेमेशन मार्क आहे, म्हणजेच या ठिकाणी परोक्ष संबोधन केलेले आहे. ओ केवमॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू. ओ केवमॅन त्या ठिकाणी सुद्धा बघा मुलांनो एक्सक्लेमेशन मार्क आलेले आहे, म्हणजेच हे परोक्ष संबोधन आहे. सो इट इज कॉल्ड ॲज ॲपॉस्ट्रॉफी. नाव कम्प्लीट द फॉलोविंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ॲपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. आता बघा या ठिकाणी फर्स्ट ए ओ लाईफ, हाऊ
mysterious you are, or how strange are your ways. असंही आपण करू शकतो. बी, डिअर गॉड प्लीज गिव मी सक्सेस इन द एक्झाम. डिअर गॉड प्लीज गिव मी सक्सेस इन दी एक्झाम. किंवा आपण असंही लिहू शकतो, डिअर गॉड प्लीज कीप मी काम और सायलेंट इन माय डिफिकल्ट डेज. सी, बुक्स यू आर माय ट्रू फ्रेंड्स. बुक्स यू आर माय ट्रू फ्रेंड्स. और आपण असंही लिहू शकतो, वी कॅन राईट लाईक धिस, बुक्स यू आर माय डिअर कंपॅनियन्स. ओके. नेक्स्ट डी, एक्झाम्स आय विश you would never come in my life. Exams I wish you would never come. Or exams I wish you were never there. Never. Exams I wish you were never there. Never. And last E, oh you beautiful sky, don't hide the moon when it is dark. Oh you beautiful sky, don't hide the moon when it is dark. म्हणजे हे सुंदर आकाशा, ज्यावेळी अंधार असतो त्यावेळी चंद्राला लपवू नकोस. Why? Because we can't see anything without moon. So here I say, oh you beautiful sky, don't hide the moon when it is dark. Or you can write like this, oh you beautiful sky, send all your beauty to the earth. Send all your beauty to the earth. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सेकंड सुद्धा कंप्लीट केलेलं आहे. नाव टेक्स्टबुक पेज नंबर 3. इट्स अवर पोएम अ टीनेजर्स प्रेयर. लेट अस सी अ टीनेजर्स प्रेयर. At first we have already talked about teenager. Teenager means the age between 13 to 19 years. So here a teenager person means a teenager pray to God. Here the poet says that a teenager is praying to God. Let us see the poem. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right, bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. So here the poet says in first 4 lines, each day brings new beginnings, decisions I must make.
I am the only one to choose the road that I will take. Here the poet says that each day brings new beginnings to us, means each day brings new beginnings along with it. And at the beginning of each day I must make my own decisions, because it's a day for newly for me. So I have to take some firm decisions, because I am the only one who make some decisions for my life. So here a teenager says, I am the only one to choose the road that I will take. Here the poet says that here the teenager is the only one to choose the road that he or she will take. म्हणजे बघा बाळांनो, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. म्हणजे या ठिकाणी कवी असं म्हणतात की आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवाती घेऊन येत असतो. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येत असतो. अँड डिसिजन्स आय मस्ट मेक. आणि अशा वेळी मला माझ्या आयुष्यात स्वतःसाठी काही निर्णय हे घ्यावेच लागतात. म्हणजे किंबहुना मला ते घेतलेच पाहिजेत. आय एम दी ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. म्हणजे आता माझ्यासमोर जे काही मार्ग उपलब्ध असणार आहेत त्यापैकी कोणता मार्ग मी निवडावा हे मी ठरवणारा मी स्वतःच एकमेव असतो. कारण मला इतर कोणीही सांगितले तरी शेवटी मला स्वतःच्या मनाने स्वतःलाच ठरवावे लागणार आहे. म्हणजेच आय एम दी ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. म्हणजे त्या मार्गांपैकी मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जे काय मार्ग आहेत त्यातला नेमका कोणता मार्ग निवडावा हे ठरवणारा मी एकमेव आहे, केवळ मीच आहे, असे या ठिकाणी कवी म्हणत आहेत. Then the poet says that here a teenager says, I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Here darkened means it refers to evil. Evil means white, dushta. And also distress means great worry and strain. म्हणजे थोडक्यात दुःख. Here the poet says that I can, means a teenager prays, I can choose to take the road of life that leads to great success. म्हणजे मी मार्ग असा निवडू शकतो की जो मार्ग माझ्या आयुष्यामध्ये लीड्स टू ग्रेट सक्सेस, म्हणजे अगदी मला फार मोठं यश मिळवून देईल असा मार्ग मी निवडू शकतो. और किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, किंवा अशा मार्गावरून प्रवास करावा लागेल की जो डार्कन रोड म्हणजे अगदी दुष्टतेकडे जाईल. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, की ज्या योगी मला मग पुढे दुःख प्राप्त होईल. So I have to choose the way or the road of life because I am the only one to choose it. ओके. म्हणजे या ठिकाणी मला माझ्यासमोर असणाऱ्या दोन मार्गांपैकी योग्य तो मार्ग निवडणे हे मलाच करावे लागणार आहे, कारण मीच या ठिकाणी ते निवडणार आहे. ओके. नेक्स्ट बघूया. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट
bring out the best in me. Here, a teenager says or prays to God, please open up my eyes, dear Lord, means, oh God, please open up my eyes that I might clearly see. म्हणजे हे देवा माझे डोळे असे उघड की दॅट आय माइट क्लिअरली सी, की मला हे अगदी व्यवस्थित दिसलं पाहिजे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, आणि जे काय योग्य आहे, सत्य आहे, अगदी त्याच्याबरोबर हेल्प मी स्टँड फॉर इट, म्हणजे त्याच्याबरोबर मला अगदी उभे राहण्यासाठी, अगदी त्याच्याबरोबर राहण्यासाठी मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्यामध्ये जे काय बेस्ट म्हणजे चांगलं आहे ते माझ्यासमोर मला आणू दे. नेक्स्ट, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, that I might keep my body clean and fit for life each day. म्हणजे आता इथे कवी असे म्हणतायत, अ टीनेजर प्रेज टू गॉड, हे गॉड हेल्प मी टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स इन माय वे. टेम्पटेशन मीन्स a strong wish to do something bad or wrong. म्हणजे आपल्याला अशी एक जबरदस्त इच्छा होणे की जे वाईट आहे असे करण्याची इच्छा, ते म्हणजे टेम्पटेशन. ओके, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये दुसरा एक शब्द आहे मोह, अभिलाषा. तर व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, म्हणजे जेव्हा माझ्या मार्गामध्ये, म्हणजे माझ्या आयुष्याचा हा मार्ग मी जो पत्करलेला आहे, ह्या मार्गात पुढे जाताना जेव्हा मोह माझ्या वाटेला येतील, तेव्हा हे देवा हेल्प मी टू जस्ट से नो, म्हणजे मला या मोहाला बळी न पडण्यासाठी, म्हणून या मोहाला नाही म्हणण्याची मला सामर्थ्य दे. that I might keep my body clean, की त्यामुळे काय होईल, तर so that he might keep his body clean, की जेणेकरून माझे आरोग्य अगदी व्यवस्थित राहील. and fit for life each day means and fit to face the challenges of life each day, म्हणजे की जेणेकरून आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांना, आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मी कायम फिट अँड फाईन, म्हणजे अगदी सुदृढ निरोगी राहीन. नेक्स्ट, व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी that life is lived its very best with you walking next to me. Here in last stanza, a teenager says that when his teenage years are over, means when his condition of age is over, he or she will surely know the truth that the life lived very best. म्हणजे या ठिकाणी असं कवी म्हणतोय, म्हणजे कवी एक टीनेजरच्या रूपात या ठिकाणी बोलतोय की ज्यावेळी त्याची ही किशोरावस्था संपलेली असेल, तेव्हा आय नो दॅट, म्हणजे त्याला नक्कीच हे माहीत आहे की आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड ॲज इट्स व्हेरी बेस्ट, म्हणजे तो जगलेला सर्वतोपरी जीवन हे निश्चितच अगदी सर्वोत्तम असणार आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. व्हाय? बिकॉज
यू मीन्स य गॉड ऑलवेज वॉकिंग नेक्स्ट टू मी, कारण सदैव देव त्याच्यासोबतच असणार आहे हे त्याला माहीत आहे, म्हणूनच त्याने असं म्हटलेलं आहे. सो इन धिस वे वी हॅव कम्प्लिटेड अ टीनेजर्स प्रेयर, म्हणजे ही कविता पूर्ण झालेली आहे. तर अशा रीतीने या ठिकाणी अ टीनेजर प्रेयर इज कम्प्लिटेड. नाउ let us see here English workshop. First question, choose the correct alternative and complete the given sentences. A. According to the poet, dash are brought by each new day. What is a correct alternative? New beginnings. What? New beginnings. According to the poet, new beginnings are brought by each new day. B. We must decide to take the road which leads to great success. We must decide to take the road which leads to great success. C. The poet prays to the Lord to help him stand for what is right. The poet prays to the Lord to help him stand for what is right. D. The poet wants to see that his teenage years have been the best years of his life. The poet wants to see that his teenage years have been the best years of his life. Okay. Second question, find and write the pairs of rhyming words from the poem. So let us see once again our poem, rhyming pairs. Write the pairs of rhyming words. In first stanza, make, take. In second stanza, success, distress. In third stanza, see me. In fourth stanza, way, day. And in last fifth stanza, see me. Okay, so here are the pairs of rhyming words from the poem. Now third question, what is the rhyme scheme of the poem? Choose the correct one from the following options. First one is AABE, AABB. Second one is ABCD. Third one is ABCB, and fourth one is ABBA. Okay, so now we have to decide what is the rhyme scheme. For it we have to see the poem stanza. First stanza, the ending words of each line, beginnings, make, choose, take. First line beginnings A, then second one is make, B, third one choose, C, and the road that I will take, here B. म्हणजे बघा आता या ठिकाणी बिगिनिंग्स या लाईनला सुरुवातीला फर्स्ट लाईनला ए दिला आपण. सेकंड लाईन लास्ट वर्ड आहे मेक, तिथे बी दिला. थर्ड लाईन लास्ट वर्ड आहे चूज, हा वर कोणाही सोबतही यमक जुळणारा नाही आहे, राईम होत नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण सी दिला. अँड टेक, टेक या ठिकाणी टेक हे मेकशी राईम स्कीम आहे, म्हणजेच त्या ठिकाणी जे मेकला दिलेलं आहे बी
तेच या ठिकाणी येणार बी, म्हणजेच ABCB. ही राईम स्कीम झाली फर्स्ट स्टांजासाठी. सेकंड स्टांजा, लाईफ A, सक्सेस B, रोड C, and distress also B. So ABCB. Third line, third stanza, Lord A, C, B, right C, me B, means ABCB. Then fourth stanza, no A, way B, clean C, day B, means ABCB. And last stanza, fifth, over A, C, B, best C, me B, means ABCB. म्हणजेच या ठिकाणी स्कीम, राईम स्कीम कोणती आहे? ABCB. म्हणजेच या ठिकाणी क्वेश्चन 3मध्ये आपल्याला ABCB मीन्स थर्ड ऑप्शन करेक्ट येईल या ठिकाणी. ओके. नाव क्वेश्चन नंबर 4, मॅच द लाइन्स in column A with the figures of speech in column B. So first of all, I am reading column A. First, decisions I must make. Second, please open up my eyes, dear Lord. Third, travel down the darkened road. Fourth, I can choose to take the road of life. And now column B, A apostrophe, B inversion, C metaphor, and D alliteration. Here first of all I am saying you about these column B's, means figure of speech. We know that about apostrophe we have already learned in our chit chat. Then inversion means when the words in a sentence are not in the correct prose order, there is inversion, there is a figure of speech, inversion. Then metaphor means something is compared to another thing, at that time there is a figure of speech, metaphor. And last, alliteration means the words starting with same letters 2 or 3 times, 2 or more times. Okay. So here first, decisions I must make. Here the words are not in the correct prose order. The correct order is I must make decisions. I must make decisions. So here inversion. So here inversion. Second, please open up my eyes, dear Lord. Here, dear Lord, please open up my eyes. Dear Lord means apostrophe. Then travel down the darkened road. Travel down the darkened road. Down, darkened, starting with D, same letter D. So here alliteration. Here alliteration. Then I can choose to take the road of life. Yeah, I can choose to take the road of life. Here the road of life means the road of life here means a road of success, to achieve success. So here also the road of success is compared to the road of life. So here the figure of speech is
metaphor. Figure of speech is metaphor. So here once again I am telling you, first decisions I must make, inversion. Next, second, please open up my eyes, dear Lord, apostrophe. Third, travel down the darkened road, down darkened D, starting with D, same letter, so alliteration. And number 4, I can choose to take the road of life, metaphor. Okay, so here is the explanation of alliteration. Let us see there. Alliteration is the occurrence of the same sound at the beginning of words in a phrase, sentence, etc., such as that life is lived its very best. Here life and lived, starting with same letter L. म्हणजे बाळांनो, ॲलिटरेशन ज्याला मराठीमध्ये आपण अनुप्रास अलंकार म्हणतो, म्हणजे एकाच अक्षराने सुरू होणारे, एकाच लेटरने सुरू होणारे वर्ड्स, दोन किंवा दोनापेक्षा जास्त वर्ड्स एकाच ओळीमध्ये जर असतील, एका वाक्यात असतील, तर अशा वेळी ॲलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच असतो. ओके, तर या पुढील भाग आपण नंतर पाहूया. ओके, तर या ठिकाणी आज आपली पोएम, फर्स्ट पोएम टीनेजर्स प्रेयर, त्याचं चिटचॅट झालेलं आहे. आणि इंग्लिश वर्कशॉपपैकी क्वेश्चन नंबर 1, 2, 3 and 4 एवढे आपण कंप्लीट केलेले आहेत. तर एवढं तुम्ही घरी तुमच्या नोटबुकमध्ये चिटचॅटमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत आणि इंग्लिश वर्कशॉप हे कंप्लीट करायचे आहेत. ओके, I hope you understood very well. Bye.